आणि बातमी नागपुरात नाही, नागपुरातल्या रामनगर इथल्या राम मंदिरात पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी हे आलेलं आहे। कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 18 जुलै रोजी या मंदिरात रामरक्षा पठण करणार आहेत आणि हे आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे। मात्र मंदिर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा निषेध आंदोलन किंवा राजकीय कार्यक्रम घेण्यास मंदिर प्रशासनाने स्पष्टपणे नकार दिलाय। मंदिर प्रशासनाने रामरक्षा पठणाला परवानगी दिली असली तरी धार्मिक स्थळांचं पावित्र्य राखण्यासाठी आंदोलनाला परवानगी देता येणार नाही अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नियोजित कार्यक्रमावर आणि त्यांच्या संभाव्य राजकीय परिणामांवर आता चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान या आंदोलनावरती राऊतांनी फडणवीसांवर मात्र जोरदार टीका केली आहे। तर सुधीर मुनगंटीवार, नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। हे रामाचे मालक कोण कधीपासून झाले, कोण कुठल्याही मंदिराविषयी म्हणतो आम्ही अद्याप परवानगी मागितलेली नाही। मी उद्या नागपुरात जाईन, त्यानंतर हे मंदिरा संदर्भातलं जे काम आहे ते कुठे करायचं, बरं आम्ही रामरक्षा म्हणणार आहोत ना, आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत। आता याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काय हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? नाही। त्या न्यासाचे अध्यक्ष जरी देवेंद्रजी असले तरी ते रामभक्त आहेत, आजीवन सदस्य आहेत आणि आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत। ते सदस्य आहेत आणि आम्ही सगळे रामाचे आजीवन भक्त आहोत। त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल। मंदिराचे कोणी आजीवन सदस्य नाही, जीवनच प्रभू राम देतो। आणि मंदिर हे कोणी पक्षाचं नाही, कोणी व्यक्तीचं नाही, कोणी जातीचं नाही, धर्माचं नाही। त्या मंदिरात कोणी येऊ शकतं। आता देवेंद्रजी त्या मंदिराचे विश्वस्त असतील म्हणून आता उद्धवजी येऊ नये असं तुम्हाला वाटतं का? चांगली गोष्ट आहे। प्रभू रामाचं नाव उद्धवजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव सोनियाजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव राहुल गांधींनी घ्यावं। राम तो सबका है। प्रभू रामाच्या नावाने मला वाटतं की प्रत्येकाचं जीवन हे निश्चितपणे आनंदी, सुखी, समाधानी होतं। मग यामध्ये कुठं पक्ष आहे काय? प्रभू राम भाजपचा आहे का फक्त? मला नाही वाटत। तुम्हाला साधी रामरक्षा म्हणता येत नाही। काँग्रेसनी ज्या प्रभू रामचंद्राला विरोध केला त्या काँग्रेसच्या सांगण्यावरनं तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देखील गेला नव्हतात। आणि उद्धवजी, पुस्तकामध्ये बघून देखील तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नाही। तुम्ही नमाज पठण स्पर्धा घ्या, तुम्ही अजान पठण स्पर्धा घ्या, कारण तुम्हाला आता नमाज आणि अजान प्रिय आहे, तुम्हाला रामरक्षा प्रिय नाहीये। पुस्तकात बघून देखील ज्यांना रामरक्षा म्हणता येत नाही त्यांनी प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊ नये।